लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपणातील प्रत्येकास त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देऊ। लोगोस मिनिस्ट्री हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तुम्हाला तो आवडला तर आपणाला विनंती आहे की कृपया तो तुम्ही लाईक करावा, शेअर करावा व तुम्हाला नवीन संदेशाचे नोटिफिकेशन कायम मिळण्यासाठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी अशी आपणा सर्वांना विनंती। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला शीर्षक देऊ इच्छितो स्पिरिट ऑफ डिस्ट्रॅक्शन ॲट द एंड टाइम। अंत समयामध्ये लक्ष विचलित करणारा आत्मा या संदेशाकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत। अर्थात हा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे व तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही शेवटपर्यंत हा संदेश पाहावा। अर्थात आम्ही नेहमी ही गोष्ट ऐकत असतो की नजर हटी और दुर्घटना घटी, म्हणजे एका ठिकाणी जे माझं लक्ष लागायला पाहिजे होतं तिकडून माझं लक्ष हटताच दुर्घटना घडते। आमचा जो आध्यात्मिक जीवनाचा जो प्रवास आहे हा अशा प्रकारचा आहे की ज्यामध्ये पुष्कळ धोके संभवत असतात व अनेक गोष्टी आमचं लक्ष विचलित करणाऱ्या आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आड येत असतात, जेणेकरून आम्ही जे लक्ष बाळगलेलं आहे त्याकडे आम्ही पोहोचू नये। अर्थात ही शत्रू सैतानाची फार मोठी चाल आहे। जसे आज आम्हाला अनेक लोक रस्त्यावर आढळत असतात, ते रस्त्यावर चाललेले आहेत पण त्यांनी आपल्या कानाला फोन लावलेला आहे, ते गाडी चालवत आहेत व आपल्या कानाला फोन लावलेला आहे आणि त्यांचं लक्ष विचलित झालेलं आहे। स्मार्टफोन जो आज सगळीकडे उपयोगात आलेला दिसत आहे व तो फारच मोठी अडचण ख्रिस्ती जीवनासाठी बनत आहे। स्मार्टफोन लक्ष विचलित करणारं सर्वाधिक मोठं हत्यार आहे। आज अनेक गोष्टी आहेत ज्या तुमचे आमचे जीवन ख्रिस्ताला केलेल्या समर्पणापासून विचलित करीत आहेत। हे आम्हाला ठाऊक असो की जे येशूला अनुसरण्यास एकेकाळी फार उत्साहित होते त्यांनी विश्वास पूर्णतः सोडून दिला आहे, तर काही आजवर आध्यात्मिक जीवनात स्थिर नाही आहेत। तुम्ही त्यांच्यातील कदाचित एक व्यक्ती असू शकता। फिलिप्पियरास पत्र याचा 3रा अध्याय याचं वचन 12 पासून 14 पर्यंत मी वाचत आहे। एवढ्यातच मी मिळविले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे। बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो। हेच एक माझे काम। प्रभू येशू ख्रिस्त या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद पाठवून देवो आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांनाही आशीर्वादित करो। आमेन। या व्यस्त जगामध्ये आम्ही जगत असताना असंख्य व्यत्यय आमच्या जीवनामध्ये येत असतात। अर्थात ते व्यत्यय जे असतात ते आमचं लक्ष विचलित करण्याचे कार्य करीत असतात। अर्थात आम्हाला विश्वासापासून विचलित करण्यासाठी ते कार्यरत असतात। जेव्हा आम्ही विश्वासापासून विचलित होतो तेव्हा आम्ही देवापासून वेगळे होत असतो। विश्वास हा एक चालक म्हणजे ड्रायव्हर असतो जो गाडी चालवत असतो, परंतु जर ड्रायव्हरचंच लक्ष विचलित झाले तर गाडी कुठे घुसेल, त्यावेळेला नक्कीच गाडीचा अपघात होऊ शकेल। अर्थात गाडी ही खड्ड्यात जाऊ शकेल। ज्या वेळेला लक्ष विचलित होते तेव्हा आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या देवाच्या मार्गांतून भलतीकडे वळतो। आमच्याही आध्यात्मिक जीवनात अपघात होऊ नये म्हणूनच आजचा हा संदेश आम्हा सर्वांसंगती बोलत आहे। अर्थात आमच्या जीवनामध्ये अशा काही सवयी आम्हाला लागलेल्या असतात ज्या तुम्हाला आणि आम्हाला आध्यात्मिक जीवनापासून सत्य वचनापासून आमचे लक्ष भलतीकडे नेत असतात। म्हणून एक आध्यात्मिक मार्गावर चालत असताना आम्हाला कायम स्वपरीक्षण करण्याची गरज आहे की मी आध्यात्मिक जीवनात जगत असताना कोणती गोष्ट मला देवाच्या मार्गात चालण्यापासून रोखत आहे। म्हणूनच आम्हाला फार सांभाळणे आणि आमच्या आध्यात्मिक जीवनात
सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. या करोनाच्या काळामध्ये आम्ही सर्वजण जगत असताना वास्तविक जसे आम्ही प्रार्थनेला एकत्रित जमत होतो तसे जमणे बंद झालेले आहे. यामुळे अनेक लोकांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये लक्ष विचलितपणा आलेला आहे. कारण त्यांना आता कोण पाहत नाही, ते आपल्या घरून प्रार्थना अटेंड करीत आहेत. परंतु त्या कारणामुळे त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये सैतान कार्यरत आहे. शत्रू सैतान याच्याकडे हे एक हत्यार आहे लक्ष विचलित करण्याचं, ज्याद्वारे आज असंख्य ख्रिस्ती लोकांचे जीवन त्याने अशाच पद्धतीने लक्ष विचलित करून टाकले आहे. सैतानाकडे असे नवीन असे काही नाही, तो तेच हत्यार पुन्हा पुन्हा वापरत असतो. अर्थात आमच्या जीवनातील वेगवेगळ्या एरियामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये तो हे कार्य करीत आहे. अर्थात त्याची इच्छा आहे की विश्वासणाऱ्या व्यक्तींना विश्वासांतून खाली पाडावी. व आज अनेक सेवकजण, अनेक लोक ख्रिस्ती विश्वासांतून पतन पावलेले आम्हाला आढळत आहेत. अर्थात आजचा हा काळ जो आहे हा महाभयंकर काळ आहे. विश्वासाचा त्याग होण्याचा काळ आहे. रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय आणि याचं वचन 18 पासून मी वाचत आहे. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करीतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करीतो तर ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करीते. तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. माझा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करीतो, तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो. तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांते पापाच्या नियमाच्या स्वाधीन करीतो. किती मी कष्टी मनुष्य, मला या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडविल? आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करीतो, पण देहाने पापाच्या नियमाचे करीतो. एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातील संघर्ष याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अर्थात मनुष्यामध्ये असणारा देह स्वभाव जो दैहिक स्वभाव आहे व एक आध्यात्मिक स्वभाव जो पवित्र आत्म्याद्वारे आहे, या दोघांचा लढा या वचनामध्ये आम्हाला आढळत आहे. अर्थात ही वचने आम्हाला पाप करण्यासाठी सूट देत नाही आहेत, परंतु आमच्या मानवी जीवनातील वास्तविकता याचं वर्णन करीत आहेत. अर्थात हे पापाचं राज्य आहे व पाप फार आकर्षक आहे. एदेन बागेमध्ये जीवनाचे झाड हे आकर्षक नव्हते, परंतु बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारे झाड फारच आकर्षक होते. ते लक्ष विचलित करणारे होते. करंथीकरास दुसरे पत्र याचा 11 अध्याय 3 वचन म्हणते, तरी जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. संत पॉल या ठिकाणी हे वचन लिहत असताना त्याला एक भीती निर्माण झालेली आहे मंडळीविषयी, विश्वासणाऱ्यांच्या विषयी. कारण जसे एदेन बागेमध्ये हव्वेचे लक्ष विचलित केले, देवाने काय वचन दिले होते आदमाला, ते आदमाने हव्वेला कळविले होते आणि तिला आपलं लक्ष देवाच्या वचनाकडेच लावायचं होतं. सर्प या ठिकाणी जो अतिशय धूर्त होता त्याने हव्वेचं मन बिघडविलेलं आहे व तिची शुद्धता व सरळपण भ्रष्ट केलेला आहे. आणि याच गोष्टीचं संत पौलाला भय आहे, कारण सैतान प्रारंभापासून मनुष्य घातक आहे, लबाड आणि लबाडीचा बाप आहे. म्हणूनच उत्पत्ती याच्या 3 अध्यायातलं 6वं वचन म्हणते, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही दिले व त्याने ते खाल्ले. हे वचन काय आम्हाला दाखवित आहे? सर्पाने हव्वेचे लक्ष विचलित केले, देवाच्या सत्य वचनापासून, जीवनाच्या झाडापासून चित्त विचलित केले.
व त्यामुळेच चित्त विचलितपणा येताच मृत्यू आलेला आहे. अर्थात चित्त विचलितपणा का आला? कारण ते खाण्यास चांगले वाटलेले आहे, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. येथेच मोठी फसगत आहे. म्हणून आमच्या डोळ्याला जे काही दिसते ना ते फसवे असते. हे आमचे डोळेच आम्हाला धोका देणारे असते. म्हणूनच म्हटलेलं आहे, दिसते तसे नसते म्हणून जग फसते. अर्थात हव्वेला या ठिकाणी आज्ञा पालनापासून लक्ष विचलित करण्यात आलेलं आहे. देवाचं वचन हे देव आज्ञा पालनासाठी देत असतो, पण त्यापासूनच हव्वेला परावृत्त करून आज्ञा भंगाकडे तो घेऊन गेलेला आहे. आज हा संदेश ऐकत असताना किती जण आमच्यामध्ये आहेत ज्यांना काही समस्या काही काळापासून त्रास देत आहे. अर्थात त्यांचं लक्ष देवाच्या वचनापासून चित्त विचलित होत आहे व त्यांची अजूनही सुटका झालेली नाहीये. मनुष्य जातीच्या पतनानंतर मनुष्यांना लक्ष केंद्रित करण्यासाठी समस्या निर्माण झाली. अर्थात मनुष्याच्या जीवनावर पापाचं असणारं राज्य याचं हे फळ होतं. लक्ष विचलित होणे हा एक आध्यात्मिक स्मृतिभ्रंशाचा एक प्रकार आहे. अर्थात लक्ष केंद्रित करणे हे काही सोपे नाहीये. जर तसे असते तर प्रत्येक जण ते करू शकला असता. या मानवी भावनेमुळे आम्ही लक्ष विचलित होत असतो. अर्थात प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तींनी आपले लक्ष देवाच्या जिवंत व सत्य वचनाकडे लावावे. कारण आमच्या भावना या बदलत्या असतात परिस्थितीनुरूप, परंतु देवाचं वचन हे कायम न बदलणारं आहे. म्हणून आमचा पाया देवाच्या वचनावर स्थापलेला असावा. देवाने तुम्हाला आणि आम्हाला कोणत्या कारणासाठी पाचारण केलेले आहे याकडे आमचं लक्ष लागणं फार आवश्यक आहे. जर आमच्या ख्रिस्ती जीवनात आमचं पाचारण नक्की कशासाठी आहे हे जर आम्ही ओळखून घेतलं नाही, त्याकडे आमचं लक्ष केंद्रित जर केलं नाही, तर आम्ही देखील अशा सैतानाच्या हत्याराला बळी पडू. अर्थात हे सर्व उद्देश शत्रू सैतानाचे आहेत व तो दुरात्मे दुष्ट आत्म्यांच्या द्वारे मनुष्याला मोहित करून त्याचे लक्ष विचलित करण्याचा विविध प्रकारे, विविध मार्गाने, विविध वेळेला तो प्रयत्न करीतच असतो. सैतानाचा हा प्रमुख उद्देश आहे की विश्वासी व्यक्ती हा कंटाळाला पाहिजे, थकला पाहिजे. म्हणून लक्ष विचलित करण्याची अनेक माध्यमे तो आणत असतो. जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाशी जवळीकता साधण्यासाठी आपला वेळ देत नाही, तर आम्ही आमच्या कामाला महत्त्व देतो, आमच्या कुटुंबाला महत्त्व देतो, आमच्यात असणारा छंद जोपासण्यासाठी वेळ देतो व देवाला आम्ही प्राधान्य देत नाही, तेव्हा आमचं मन लक्ष विचलित सहजपणे होऊ लागते व देवापासून ते भटकते. आम्ही प्रार्थना करणे बंद करून टाकतो. आमच्या जीवनामध्ये पडझड चालू होते. अर्थात मी देवाचा पुत्र आहे, कन्या आहे, माझं ध्येय काय आहे हे मी विसरून जातो. अर्थात दोषारोप करणे, उणे दुणे काढणे, आमचे मूर्खपणाचे वागणे, अपरिपक्वता, अज्ञान, या सर्व गोष्टी आमचे लक्ष विचलित करण्याची कार्य करीतात. अनेक वेळेला आमच्या जीवनात अपराधीपण व पस्तावा, रिग्रेट्स या गोष्टी आमच्या जीवनामध्ये भयभीतपणा व चिंतातुरपणा निर्माण करीतात. त्यांतून आम्हाला थकवा येतो व आम्हाला कळत नाही परिस्थिती मी कशी हाताळू शकेन. स्तोत्रसंहिता 38 अध्याय 4 वचन म्हणते, कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत, जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत. अर्थात अपराधीपणांचा विचार सतत येत आहे, टोचत आहे व तो लक्ष विचलित करीत आहे. अशा वेळेला आम्हाला काय करण्याची गरज आहे? स्तोत्रसंहिता 32 अध्याय 5 वचन म्हणते, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेविली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषांची क्षमा केली. लक्ष विचलित करणारे काय असते? ते काहीही असू शकते. देवाने तुमच्यासाठी जी डेस्टिनी म्हणजे नियती ठेवलेली आहे त्याकडे ते तुम्हाला जाऊ देणार नाही. म्हणजे तुमच्या जीवनातील जो उद्देश आहे त्यापासून तुम्हाला परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार.
मग अशा चित्त विचलित करणाऱ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आम्ही समजून घेणं आवश्यक आहेत. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी ह्या आमच्या मनांतील विचार असू शकतात. आमच्या जीवनामध्ये रोजच्या चिंता, आमच्यात असणाऱ्या हवा, वासना व इच्छा हे आमचं लक्ष विचलित करण्याची कार्य करीत असतात. आम्ही सर्व मनुष्य आहोत व फारच स्वकेंद्रित आम्ही असतो. आम्ही चुकीच्या गोष्टींकडे लक्ष लावतो व तेव्हाच आम्ही चित्त विचलित होतो. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मन आहे. अर्थात ज्या गोष्टीला आम्ही सर्वाधिक किंमत देत आहोत त्याच गोष्टीकडे आमचे मन खेचले जाते, त्या गोष्टींकडे मन केंद्रित होत असते. अर्थात जेव्हा आम्ही देवाला प्रथम स्थान देत नाहीत तेव्हा आम्ही सहजपणे लक्ष विचलित होत असतो. कोणत्या तरी गोष्टींना आम्ही अतिमहत्त्व देतोय व जे अतिमहत्त्वाचे त्याला महत्त्वच देत नाहीत. अर्थात म्हणूनच लक्ष विचलितपणा आम्ही कशावर सर्वाधिक प्रेम करीतो हे प्रकट करण्याचं काम करते. आमची मर्यादा देखील त्यांतून प्रकट होते. या जगातील संस्कृती तुम्हा आणि आम्हाला देवाच्या भक्ती मार्गांतून पूर्णतः भ्रमिष्ट करू शकते. आमच्या अंतःकरणात उत्पन्न होणारी हाव, सर्व प्रकारचा लोभ, अनेक पुस्तकं आहेत जे लक्ष विचलित करीतात. मित्रमैत्रिणी आहेत, संगीत आहे, मूव्हीज आहेत, करमणुकीची साधने जी डोळ्यांना भुलविणारी आहेत व पापात पाडणारी साधनं आहेत, सोशल मीडिया किंवा आमचा छंद, अशा अनेक पुष्कळ गोष्टी लक्ष विचलित करणारे एक ठिकाण ही असू शकते. अशा सर्व माध्यमांतून लक्ष विचलित करण्यात येत असते. ह्या आमचे चित्त विचलित करण्याचे कार्य करीतात. म्हणूनच आम्हाला सावध राहणे फार गरजेचे आहे. आम्ही सतत प्रार्थना करावी, हे प्रभू माझं चित्त विचलित होऊ देऊ नको, म्हणून आम्ही देवाकडे सहाय्य मागावे. अर्थात लक्ष विचलित करण्याचा उद्देश काय असतो? आम्ही आमच्या पाचारणास पोहोचू नये. आम्हाला जे ध्येय देवाने दिलेले आहे ते आम्ही गाठू नये. आम्ही आमचा प्रमुख उद्देश यापासून परावृत्त व्हावे. आम्ही आमच्या उद्देशात सफल होऊ नये, हा उद्देश त्याचा असतो. पाऊस पडत असल्या कारणाने अनेक ख्रिस्ती लोक चर्चला जाण्यासाठी लक्ष विचलित होत असतात. अर्थात जेव्हा आम्ही देवाची भक्ती उपासना करण्यासाठी येत असतो तेव्हा आम्ही आमचे डोळे उघडे ठेवलेले आहेत. आम्ही एकमेकांना पाहत आहोत, कोणी कसे कपडे घातले आहेत, कोण कसा दिसत आहे. आम्ही गीत तर गात आहोत पण आमचं लक्ष मनुष्यांकडे लागलेलं आहे. ही चुकीची प्रवृत्ती आहे भक्ती करण्याची. हा लक्ष विचलितपणा आहे. आम्ही प्रार्थनेला बसलोय, आमच्या मनाचे विमान कुठेतरी फिरून येत आहे. अर्थात मनामध्ये फार गढूळता आढळत आहे, ज्यामुळे कैक लोक प्रार्थनेत एकचित्त एकाग्र होऊ शकत नाहीत. अर्थात त्यांचं चित्त विचलित झालेलं असते. ते बसलेले आहेत प्रभूच्या चरणी, परंतु त्यांच्या मनात फार गढूळता आढळते. अनेक लोक देवाच्या वचनाकडे पाहण्याऐवजी मंडळीत असणाऱ्या व्यक्तींकडे पाहतात. हे कुटुंब सोडून चाललेलं आहे, अर्थात तो व्यक्ती चालला आहे, ती बहीण चाललेली आहे. या गोष्टींच्या द्वारे त्यांच्या जीवनात चित्त विचलितपणा निर्माण होतो. अर्थात ते देवावर नाही तर स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहतात. आपल्या बुद्धीला काय पडते त्याप्रमाणे ते निर्णय घेतात. म्हणूनच ते आपल्या जीवनामध्ये भटकत राहतात, चुकीचे वळण घेतात, मर्यादेवरील खुणेंतून सहज बाहेर पडतात. अर्थात देवाचं वचन म्हणते की मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, परंतु त्याला माहीत नसते की हा मृत्यूचा मार्ग आहे व त्या मार्गात शेवटला पोहोचल्यावर त्याला कळते की हा मृत्यू पथ आहे. म्हणूनच तुम्हाला आणि आम्हाला देवावर अवलंबून राहणे व देवाकडे आपले लक्ष लावणे अत्यंत आवश्यक आहे. अर्थात अशी कोणती गोष्ट आहे की जे तुम्हाला आणि आम्हाला लक्ष केंद्रित करण्यापासून विचलित करीते? जेव्हा देवाने आमच्याविषयी बाळगलेले ध्येय, उद्देश व आमच्याविषयी असणारं त्याचं पाचारण ह्याकडे आम्ही कानडोळा करीतो व त्या ध्येयापासून आम्ही हटतो, त्यावेळेला ही गोष्ट अतिशय सोपी होते आमचं लक्ष विचलित करण्यापासून. उदाहरणार्थ, एक मुलगी एक उच्च शिक्षण घेण्यासाठी आलेली आहे
परंतु तिच्या जीवनामध्ये शिक्षण घेत असताना एक मुलगा आलेला आहे व ती प्रेमात पडलेली आहे व त्या कारणाने तिचं लक्ष आता शिक्षणापासून विचलित झालेलं आहे. अर्थात ती ज्या उद्देशाने जे ध्येय बाळगून ती आली होती त्यापासून आता ती चित्त विचलित झालेली आहे. दुसरं एक उदाहरण मी देऊ इच्छितो. अनेक वेळेला आमचं वाढलेलं वजन आम्हाला कमी करायचं आहे आणि ते कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करीतो, परंतु आमचं लक्ष केंद्रित झालेलं नसते. कारण आमच्या मनातून एक विचार येत असतो आणि तो विचार आम्हाला सांगत असतो की तुझं वजन कमी होईल असं वाटत नाही. अर्थात आतूनच खात्री वाटत नसते की वजन कमी होईल आणि याच कारणामुळे केलेला व्यायाम 8 दिवसाचाच केवळ राहू शकतो. अर्थात एका ध्येयाला सुरुवात केली होती परंतु लगेच मागे पाहिलं जाते आणि त्यावेळेला ती गोष्ट दुर्लक्षित होते. इस्रायल लोक हे मिस्र देशांतून देवाने बाहेर काढले. ते लोक 20 लाख लोक होते. मोशेच्या द्वारे तांबड्या समुद्रांतून ते पार झाले. त्यांचा बाप्तिस्मा झाला. आपल्या डोळ्यासमोर देवाची महत्कृत्ये पाहत होती. देवाने कसे मिस्री लोकांना जे त्यांचा पाठलाग करत होते त्यांना समुद्रात गडप केले व मिस्री लोकांवर देवाचा न्याय आणला. हे सर्व इस्रायल लोकांनी पाहिलं होतं व त्या सर्व लोकांनी हे अनुभवलं होतं. देवाचा महान प्रतापी हात याचं सामर्थ्य त्यांनी अनुभवलं होतं. परंतु हे लोक ज्या वेळेला कादेश बार्निया या ठिकाणी पोहोचले त्यावेळेला तेथून कनान देश ज्यामध्ये त्यांना जायचे होते त्यांचे लक्ष कनान देश हे होते. पण या कनान देशामध्ये पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी मोशेने काही हेर 12 वंशांतून 12 हेर त्या देशाला हेरण्यासाठी पाठविले, यासाठी की त्यांनी जाऊन त्या देशांतील गोष्टी पाहाव्या व येऊन त्याचा रिपोर्ट आम्हाला कळवावा. यासाठी की सर्व इस्रायल लोकांनी जाऊन कनान देशाचा ताबा घ्यावा. अर्थात इस्रायल लोकांपुढे एक लक्ष देवाने दिले होते की कनान देश मी तुम्हाला दिला आहे, तो जाऊन तुम्ही वतन करून घ्या. या 40 हेरांनी दुधामधाचा वाहणारा हा देश पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्या ठिकाणी अंजिरे पाहिली. त्यांनी द्राक्षाचा मोठा गूढ आपल्या खांद्यावरती घेऊन आले, यासाठी की त्या देशांतील फळे मोशेला व जे पुढारी आहेत त्यांना दाखवावी, त्यांनी चाखावी. परंतु काय झालेलं आहे, 40 दिवस हे 12ही हेर त्या देशाला हेरून इस्रायल लोकांच्या मंडळीत परत आले. त्या वेळेला आम्हाला आढळते या 12 मधील 2 हेर होते यहोशवा आणि कालेब, जे प्रभूच्या वचनाकडे आपलं लक्ष लावत होते. त्यांचं लक्ष कधीही विचलित झालं नाही. परंतु बाकीचे 10 हेर, त्या 10 हेरांनी मंडळीमध्ये वाईट वर्तमान आणले व अविश्वास पसरविला. देवाच्या वचनावर अविश्वास हेच तर पाप आहे. हा एक संसर्गजन्य आजार आहे. एका व्यक्तीकडून अविश्वास इतरांकडे सहज पोहोचविला गेला. त्या अविश्वासामुळे त्यांना आपल्या स्वतःच्या कुवतीवर प्रश्न निर्माण झाला. अर्थात आम्हाला देव चालवित आहे व देव आमची कुवत आहे व आमचं सामर्थ्य आहे, म्हणून आम्ही आमच्या स्वतःकडे पाहता कामा नये, आमच्या दुर्बलतेकडे पाहता कामा नये, कोणत्या व्यक्तीकडे पाहता कामा नये. फक्त देवाच्या संदेशाकडे, वचनाकडे आम्हाला पाहायचं आहे. येशूकडे आम्हाला पाहायचं आहे. त्या देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत, कारण प्रत्येक अभिवचन पूर्ण करणारा देव तो आहे. फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय 13व वचन म्हणते, मला सबल करणारा ख्रिस्त त्याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. म्हणून आम्ही आमच्या स्वतःच्या दुर्बलतेकडे पाहता कामा नये, पण आम्ही ख्रिस्ताकडे पाहावे, कारण तोच आम्हाला सर्व परिस्थितीतून पार करण्यास समर्थ आहे. जी गोष्ट या 10 हेरांनी पाहिली होती तीच गोष्ट या 2 हेरांनी यहोशवा आणि कालेब यांनीही पाहिली होती. पण त्यांचं लक्ष विचलित झालं नाही. त्यांनी यहोवा परमेश्वराच्या वचनावर आपल्या स्वतःला स्थापित केले. देवाच्या वचनावर ते विश्वास करून शेवटपर्यंत राहिले. या 10 हेरांनी संपूर्ण मंडळीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केले. अर्थात भीती जी आहे ती विश्वासाला नष्ट करीत असते, चिंता आणत असते, शांती आणि आनंद हरण करत असते, अविश्वास निर्माण करीत असते.
भीती ही मनुष्याला पुढे जाऊ देत नाही, तर त्याला पूर्णतः पॅरालाइज करते. देवाने तुम्हा आणि आम्हा विश्वासणाऱ्यांना भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही, तर सामर्थ्याचा, सुसंकल्पाचा, सुज्ञानाचा व धैर्याचा आत्मा दिलेला आहे. अर्थात ही भीती निर्माण करणे हे सैतानाचे हत्यार आहे. सैतानाला हे माहीत आहे की जर ते देवाच्या वचनावर विश्वास करतील तर नक्कीच त्यांना अभिवचनयुक्त भूमी प्राप्त होईल व ती त्यांना मिळू नये. म्हणूनच त्याने भीतीचे, अविश्वासाचे वातावरण मंडळीमध्ये निर्माण केले. त्या सर्व परिस्थितीमुळे त्यांची हृदये खचली, त्यांच्या विविध भावना पुढे आल्या. ते तर्कवितर्क करू लागले व शुद्ध शिक्षण त्यांनी बाजूला सारून दिले. ज्या वेळेला आम्ही भावनिक बनतो त्यावेळेला सत्य वचन स्वीकारण्यास आमचं मन आम्ही बंद करीतो. तीच गोष्ट त्यांच्या जीवनात घडली आणि इस्रायल लोकांनी त्या ठिकाणी योग्य विचारपूर्वक कृती केली नाही. या सर्व परिस्थितीमुळे ते एकमेकांवर दोषारोप करू लागले, कारण ते 10 हेराच्या प्रभावाखाली आले. ते येताच त्यांच्या जीवनामध्ये कुरकुर चालू झाली. मोशे व अहरोन देवाने दिलेल्या पुढाऱ्यांविरुद्ध ते देवाच्या सेवकांचा आदर करू शकले नाहीत, तर देवाच्या अधिकाराविरुद्ध बंडखोरपणाने वागू लागले. जसा बंडखोरपणा स्वर्गात आद्य देवदूत लुसिफर यांनी करून 1/3 दूत आपल्या बाजूचे केले होते, तीच गोष्ट घडली. म्हणूनच त्यांतील लोक म्हणाले, गणना याचा 14 अध्याय 4 आणि 9 वचनात आम्ही पाहत आहोत की त्या गुलामगिरीच्या देशांतून त्यांना बाहेर काढले होते, त्या देशाकडे परत जाण्याचा विचार ते करू लागले व आपण स्वतःसाठी पुढारी शोधू अशा प्रकारे भ्रमिष्ट विचाराचे ते बनले व देवाने दिलेल्या अभिवचनाच्या देशात जाण्यास त्यांनी नकार दिला. म्हणूनच देवाने रागाने शपथ वाहून म्हटले, हे माझ्या विसाव्यात कदापि येणार नाहीत. ते रानामध्ये कुरकुर करू लागले. कुरकुरीच्या आत्म्याला या गोष्टींतून चालना मिळाली. त्यांनी देवाने दिलेल्या आशीर्वादाचे कौतुक केले नाही, आभारही मानले नाहीत. देवाची महत्कृत्य त्यांनी पाहिली होती. आज आमच्या जीवनाविषयी काय काय आम्ही देवाचे कृतज्ञपूर्वक आभार मानित आहोत की देवाला दोष देत आहोत? हे सर्व काही लक्ष विचलित झाल्या कारणाने या अनेक गोष्टी घडल्या व आज तुम्ही आणि आम्ही जे या युगाच्या अंतात पोहोचलो आहोत, आमच्यासाठी या उदाहरण दाखल म्हणून आमच्या पुढे हे चित्र देवाने ठेवले आहे, यासाठी की आम्ही त्यांच्यासारखी चूक न करता आम्ही प्रभूच्या सत्य वचनाकडे लक्ष केंद्रित करावे. गणनाचं पुस्तक 13वा अध्याय आणि याचं 30वा वचन म्हणते, तेव्हा मोशेच्या समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, आपण त्या देशावर आत्ताच्या आता हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ, कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहो. पण जे पुरुष त्याच्या बरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत. त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली. ते म्हणाले, जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणारा आहे. तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यांतील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळा सारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो. बघा, त्यांच्या दृष्टी पुढे आम्ही टोळासारखे दिसलो. अर्थात या लोकांनी देवाच्या दृष्टिकोनातून त्यांना पाहिले नाही, आपल्या स्वतःला पाहिले नाही, परंतु त्यांनाही आम्ही तसेच भासलो. अर्थात त्या लोकांच्या दृष्टीतून त्यांनी स्वतःला पाहिलेले आहे आणि त्यांनी आपल्या स्वतःला टोळा समान असे केलेले आहे. अर्थात देवाने त्यांना म्हटले होते, तुम्ही जा, तो देश मी तुम्हाला दिला आहे. परंतु आता या विश्वासापासून त्यांचं लक्ष विचलित झालेलं आहे. तुम्ही आणि आम्ही एक देवाचे सैनिक आहोत आणि देव आमच्या बरोबर आहे. त्याने वचन आम्हाला दिलेलं आहे की मी तुम्हाला सोडून जाणार नाही व तुम्हाला टाकणार नाही. आज त्या देवाची उपस्थिती यहोशुवा आणि कालेब यांच्या प्रमाणे आमच्या बरोबर असणे गरजेची आहे. प्रियजन हो, तुम्ही आणि आम्ही देखील आज अशाच एका
तिसऱ्या निर्गमनामध्ये आहोत. या तिसऱ्या निर्गमनात ज्या गोष्टी घडत आहेत त्याची छाया आम्हाला पहिल्या निर्गमनामध्ये आढळत आहे. तेथे जे झाले तेच आजच्या घडीला घडत आहे. लक्ष विचलित होणे हे अपरिपक्वतेचं चिन्ह आहे. जर तुम्ही आणि आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व झालेलो नाही तर शत्रू सैतान आम्हाला सहजपणे लक्ष विचलित करून आम्हाला फसवू शकतो. आज हेच कार्य सैतानाने कुटुंबामध्ये, ख्रिस्ती कुटुंबामध्ये व ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये चालू केलेले आहे. लक्ष विचलित करण्याची स्थिती मनुष्याच्या जीवनामध्ये कधी येते? जेव्हा एखादं ध्येय गाठण्याच्या अगदी जवळ तो पोहोचलेला असतो तेव्हाच त्याला अडखळण येत असते. अनेक लोक मोठे मोठे प्रोजेक्ट्स उभारत असतात, परंतु काही वेळेला ते प्रोजेक्ट्स पूर्ण होण्याच्या जवळ आलेले असताना ते त्यांतून बाहेर पडतात, सोडून देतात. पण लक्ष विचलितपणा आम्हाला त्यांतून बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त करीतो. अर्थात हे गोंधळलेल्या मनाची स्थिती आहे व अशा प्रकारे भरकटलेलं मन आम्हाला देवाच्या इच्छेच्या बाहेर घेऊन जात असते. व आमच्यासाठी उद्देश काय आहे? आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या या नात्याने आम्ही स्वर्गाकडे आमचं लक्ष लावावं ही देवाची इच्छा आहे. कलैसेकरास पत्र 3 अध्याय 1 ते 4 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल. म्हणूनच आम्ही या जगात जगत असताना आम्हाला जग हे आमचे घर वाटता कामा नये. आमचे लक्ष व प्राधान्य जगाहून वेगळे आहे. आमची संस्कृती देवाच्या वचनात मुळावलेली आहे. आम्ही देवाचा प्रकाश जगाला देण्यासाठी निवडलेले आहोत. म्हणून देवाचे सैनिक बनून आम्ही या पृथ्वीवर आहोत, देवाचे राज्य या जगात वाढविण्यासाठी. म्हणूनच देवाच्या प्रकाशाने व जीवनाने अंधारावर विजय मिळविण्यासाठीच त्याने आम्हाला या जगात ठेवलेले आहे. जेव्हा आम्ही स्वर्गीय ओळख ठेवून जगू लागतो तेव्हाच देवाची व्हॅल्यू सिस्टीम आम्हाला कळू लागते. जर आमचा अनंताकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल तर आम्ही एक वेगळेच जीवन जगायला लागू. आमच्या अस्तित्वाचा उद्देश आम्हाला समजू लागेल. कैक वेळेला देव आमच्या जीवनात लक्ष विचलितपणामध्ये आम्हाला जाऊ देतो, कारण त्याची इच्छा आहे की आमच्यामध्ये एक दैवी गुण निर्माण करावा. व लक्ष विचलितपणामुळे देव तुम्हाला आणि आम्हाला सेल्फ कंट्रोल म्हणजेच इंद्रिय दमन हे दैवी गुण, पवित्र आत्म्याचं फळ आमच्यात निर्माण करण्यासाठी त्या लक्ष विचलितपणाकडेही जाऊ देत असतो व आम्हाला अनुमती देत असतो, यासाठी की आम्ही बदलावे. या कारणामुळेच तर आम्हाला स्वपरीक्षण करणे फार फार आवश्यक आहे. म्हणूनच करंथीकरास 2 पत्र 13 अध्याय आणि 5 वचन म्हणते, तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा, आपली प्रतीती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाही तर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. येऊया प्रार्थना करूया. हे प्रभुदेवा, स्वर्गीय पित्या, मला क्षमा कर. आध्यात्मिक जीवनाच्या मार्गात चालत असताना पुष्कळ वेळा आजपर्यंत लक्ष विचलित झाल्यामुळे तुझी इच्छा पूर्ण करण्यापासून मी हटलो व बहकू लागलो. परंतु आज या वचनाद्वारे तू माझ्याशी बोललेला आहेस. मी तुला शरण येत आहे. माझ्या सर्व पापांच्या अपराधांची व लक्ष विचलित झाल्या कारणाने माझ्या जीवनात आलेल्या परिस्थितीला मी स्वतः कारणीभूत आहे, जबाबदार आहे, हे मी स्वीकारत आहे. माझ्यावर दया कर, मला माफ कर व माझं लक्ष, माझं मन पूर्णतः तुझ्या वचनाकडे लाव, केंद्रित कर, यासाठी की तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होईल. ही प्रार्थना मी ख्रिस्त येशू जो माझा तारणारा प्रभू त्याच्या पवित्र नावाने करतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, दया, प्रेम, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी शेवटपर्यंत
व ध्यानपूर्वक पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कळवावे किंवा आमच्या बरोबर व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.